मंत्री नरहरी झिरवाळ 3 दिवसांपासून नॉट रिचेबल. मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागात क्लर्कला लाचखोरी प्रकरणात अटक केल्यानंतर झिरवाळ अडचणीत. मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यातील लाचखोरी प्रकरणावरती पक्षाची आज बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह कोर कमिटी आढावा घेणार. झिरवाळांच्या उपस्थितीकडे लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावर आज साप्ताहिक बैठक. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सुनेत्रा पवार आमदारांशी संवाद साधण्याची शक्यता. मंत्री झिरवाळांच्या कार्यालयातील लाचखोरी प्रकरणावर देखील चर्चेची शक्यता. अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता. 30 ते 32 आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात. काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. सूत्रांची माहिती. विलिनीकरणावरून पवारांची राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत. या आठवड्यात होणारी पत्रकार परिषद. रोहित पवार पुढे ढकलण्याची शक्यता. विलिनीकरणावर योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर देऊ. पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठांचं मत. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण. एका क्षणात आपण सगळे पोरके झालो. दादांच्या मनातील स्वप्न साकार करू. विजयी उमेदवारांसमोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. दादांच्या निधनादिवशीच 75 शाळांना अनधिकृतपणे अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांचं वाटप. शासकीय दुखवटा असताना देखील मंत्रालयात कामकाज सुरू होतं. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांचा आरोप. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथला प्रकार. सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतनं दावा. मालेगाव महापालिकेमध्ये टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार. उपमहापौर शान हिंद यांच्या वक्तव्यानं पुन्हा वादाची चिन्ह. भाषणादरम्यान टिपू सुलतानची स्तुती. गणेश नाईकांनी स्वगृही परत यावं. भाजपसोबत राहून शिंदेंविरोधातील लढाई लढता येणार नाही. संजय राऊतांकडून गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याची ऑफर. नोकरीच्या प्रस्तावावर निर्णय अद्याप प्रलंबित. गेल्या काही दिवसांपासून आम्ही आर्थिक अडचणींचा सामना करतोय. पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळे यांच्या कन्येची व्यथा.